नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत या बाहीची पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची। तर ही बाही आहे गोपी बाही। तर याची पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं ते दाखवणार आहे। तर हा आहे पेपर। तर बाही आपल्याला उलटी करून घ्यायची आहे। उलट बाजूने आपल्याला माप घ्यायचं आहे। तर बाही लांबी आहे 5 इंच आहे। तर वाढवून आपल्याला घ्यायचं आहे। तर मी थोडकच घेणार आहे शिलाई पुढच्या शिलाईसाठी, कारण की ती गोट मारते वेळेस मध्ये जाणार नाही, ती आपल्या दंडावरच राहणार आहे। म्हणून मी 1.25 इंचच घेतलेला आहे एक्स्ट्रा। 5 इंच तयार आहे। तर त्यात मी 1.25 इंचच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने ती बाही तयार होणार आहे। तर वरच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, चुन्यासाठी 3 इंचावर ही मार्जिन करून घ्यायचे आहे। वरी जेवढा अंतर चुन्यासाठी घेतलेला आहे तेवढ्या अंतरातच आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। 3 इंचावर ही मार्जिन करून घेतलेले आहे। तर बाहीची रुंदी किती आहे ते वरी 3 इंच सोडून खालच्या बाजूने आपल्याला दुसरा माप टाकून घ्यायचा आहे। बाहीची रुंदी 7.5 आहे, त्यात अर्धा इंच मिळून आपल्याला 8 इंच घ्यायचा आहे। वरच्या बाजूला 3 इंच सोडायचा आहे आणि खालच्या साइडने 8 इंच बाहीची रुंदी घ्यायची आहे। मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलसाठी जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर ही झाली आपली बाहीची घडी तयार झालेली आहे। तर खालच्या बाजूने आपल्याला 3 इंच ही कमी करून घ्यायचा आहे। 3 इंचाचा डाऊन आपण छोट्या बाहीसाठी 2.5 इंच देतो। तर ही गोपी बाही आहे म्हणून तिथं 3 इंच ही कमी करायचं आहे। तर बाहीला आकार देऊन झाला 3 इंच कमी केले बघा। बॅक साइडचा आकार झालेला आहे हा। आता हा समोरच्या बाजूचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। गोपी बाहीची पेपर कटिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे। माझ्या पद्धतीने तुम्हीही पेपर कट करून बाही शिवून बघा, एकदम छान बाही बसेल। 3 इंच वरी एक्स्ट्रा घेतलेला आहे। खाली 7.5 इंच बाही रुंदी होती, त्यात अर्धा इंच मिळून 8 इंच बाहीची घडी आहे आणि 3 इंचाचा डाऊन दिलेला आहे। तिथं बाहीला आकार देऊन झाल्याच्या नंतर तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवणार आहे। तर ही आहे गोपी बाहीची पेपर कटिंग झालेली आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि ही बाही दिसायला खूप छान दिसते। समोरच्या बाजूचा आकार हा कट करून घ्यायचा आहे साइडला। तर दोन्ही साइडला आपल्याला पेपर थोडासा कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ही गोपी बाहीची पेपर कटिंग झालेली आहे। तर ह्या साइडला पण 3 इंच असं आखून घ्यायचं आहे। बरोबर या साइडला 3 या साइडला 3 इंच असं 6 इंचाचा अंतर आलं पाहिजे आणि 6 इंचातच आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। जर तुमच्या चुन्या टाकून जर खाली कपडा जर जास्त रुंदी उरत असेल तर तुम्ही आणि दोन्ही साइडने चुन्या टाकून घेऊ शकता। जर आपल्या चुन्या टाकते वेळेस कापड कमी जास्त जर आलं तर कपडा खाली जास्त उरणार आहे, म्हणून चुन्याही व्यवस्थित टाकायच्या आहेत। कपडा जर खाली जास्त उरत असेल तर आणि आपल्याला एक चून एक्स्ट्रा घ्यायचा आहे। कपडा जास्त उरत असेल तर चुना जास्त टाकायचा आहे। आणि तुम्हाला अस्तरची बाही जर शिवायची असेल तर त्या बाहीला अगोदर आकार द्यायचा नाही। 5 इंचाची बाही असेल तर कपडा थोडासा आपल्याला 6 इंच घेऊन मग अगोदर चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। नंतर आपलं अस्तरची बाही कट करून घ्यायची आहे। मग त्या कपड्यावर ठेवून शिवून घ्यायचा आहे आणि साइडचा कपडा कट करून टाकायचा।
कट करून टाकायचा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, गोपीबाईची कटिंग कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.